नमस्कार. आजचा विषय आहे आपला दानशूर कर्ण. आता कर्णाला सर्वात मोठे दानशूर म्हटले जाते किंवा का मानले जाते याचे पौराणिक कथेमध्ये एक रहस्य दडलेले आहे. ते आज आपण पाहूयात. कर्ण हा दानासाठी प्रसिद्ध होता. कर्ण युद्धसमयी शेवटचा श्वास घेताना भगवान श्रीकृष्णाला त्याच्या दानाची परीक्षा घ्यायची होती. अशा वेळेस श्रीकृष्ण एका गरीब ब्राह्मणाच्या वेशामध्ये युद्धभूमीवर आले. कर्णाकडे गेले असताना कर्णाला म्हणाले, तुझ्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, मला तुझ्याकडून आज दान हवं आहे. तर कर्ण हा कुंती आणि सूर्याचा पुत्र होता. महाभारतातील योद्धा म्हणून त्याला मानले जायचे आणि होताच तो. कर्ण हा दानशूर दाता म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपली कवचकुंडले दान केली होती. इतकेच नाही तर शेवटच्या क्षणी सुद्धा सुवर्ण त्यांनी दान केलं होतं. असा हा कर्ण, दानशूर कर्ण, त्याच्याबद्दल एक ते रहस्य किंवा पौराणिकमध्ये एक कथा ती आहेच. युद्धभूमीवर सुद्धा त्यांनी सोन्याचा दान भगवान श्रीकृष्ण यांना दिला. आणि भगवान श्रीकृष्ण हे युद्धभूमीवर जेव्हा उपदेश करत होते आणि हा उपदेश करताना दानाचं विशेष फळ असं असतं की दान जेव्हा द्याल तेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना ही ठेवायची नाही तर ते दान लाभत नाही किंवा त्या दानाचं फळ मिळत नाही, ते निष्फळ ठरतं. आता कर्णाला दानशूर का मानले जाते? भगवान श्रीकृष्णाने कर्णाला सर्वात मोठा दाता म्हटलं आहे. असा हा दानशूर कर्ण. असं म्हणताना जेव्हा हे शब्द अर्जुनाच्या कानावर पडले तेव्हा अर्जुनाला वाटलं की असं का बरं श्रीकृष्ण म्हणतात, मला ही स्तुती आवडली नाहीये, काय कारण असेल बरं, काय रहस्य असेल त्याच्या पाठीमागे विचार करायला लागला. म्हणूनच त्याने एकदा श्रीकृष्णाला विचारले, सर्वजण कर्णाची स्तुती करतात, का करतात, काय आहे असं कर्णाकडे? तर तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले, हे बघ, मी तुला 2 पर्वत दाखवतो. त्या 2 पर्वतामध्ये सोन्यामध्ये रूपांतर केलं त्या 2 पर्वतांमध्ये. आणि सोन्याचं रूपांतर केल्यानंतर त्या 2 पर्वतामध्ये सोन्याचं रूपांतर केलं. एक पर्वत अर्जुनाला दिला, एक पर्वत कर्णाला दिला. पहिला पर्वत जो होता तो अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुन, हा जो सोन्याचा पर्वत आहे ना तो सगळ्यांना गावकऱ्यांना वाटून टाक. तर त्यांनी काही विचार केला नाही. त्यांनी काय केलं माहिती आहे की गावकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की हा पर्वत कापा. पर्वत कापा म्हटल्यानंतर सगळ्यांना बोलावून ते काम करून घ्यायला सुरुवात केली. एवढा मोठा पर्वत कापायला वेळ लागणार. सगळी मंडळी दमली, अर्जुन दमला आणि सगळेजण नंतर खाली थकून भागून बसले खाली. त्याच्यानंतर कर्णाला बोलवले. तर कर्णाला सांगितलं की तू सुद्धा या पर्वताचं वाटप गावकऱ्यांना कर. कर्ण म्हणाला, हो करतो मी. आणि असं म्हणून कर्ण पुढे गेला. त्या क्षणी गावकऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं, हा जो पर्वत आहे तो माझा पर्वत नाही आहे, हा तुमचाच पर्वत आहे. आणि या पर्वतातलं सोनं किंवा कशा पद्धतीने घ्यायचं, कुठल्या पद्धतीने घ्यायचं ते तुम्ही बघा. हा पर्वत मी तुमच्या ताब्यात देतो आणि वाटप करण्यास सांगितलं. आणि आपापसात ते सोनं जे काही आहे ते गावकऱ्यांनी वाटून घ्यावं हेही सांगितलं. हा पर्वत माझा नाही एवढं सांगून तो निघाला. आणि कृष्णाने दान करण्यापूर्वी त्याचा स्वतःचा काही हिताचा विचार केला नव्हता त्याने, की हा पर्वत माझा आहे आणि काय करू वगैरे असं काही नाही. कारण तो मुळातच त्याच्याकडे दातृत्व होतं, तो दानशूर होता, तो दान करणारा होता. मग श्रीकृष्ण म्हणतात दानशूर असावा तो कर्णासारखाच. का म्हटलं असं तर त्यांनी आपल्या स्वतःचा हिताचा विचार न करता सगळ्या गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना तो पर्वत सोन्याचा तुमचा आहे आणि तुम्ही वाटप करून घ्या असं सांगितलं. एका क्षणात सांगितलं. त्यांनी विचार सुद्धा केला नाही कुठला. आता कवचकुंडले देताना सुद्धा दातृत्वाची खरी ओळख करून त्यांनी दिली. ती कशी? कर्ण जेव्हा सूर्याची उपासना करत होता तेव्हा
इंद्राने तिथे ब्राह्मणाच्या वेशात येऊन कवचकुंडले त्याला मागितले. आणि ही कवचकुंडले मागितली असताना सूर्याने त्याला सांगितलं होतं की तू ही कवचकुंडले देऊ नकोस. जर तू दिलीस तर तुझा मृत्यू हा जवळ आहे. मनाई केली होती त्याला. परंतु कर्ण हा दानशूर कसा ऐकेल तो? कर्णाला कोणाची निराशा नव्हती करायची. जो येईल तो अतिथी माझ्याकडे आणि त्याला मी दान करणार, असं हे कवचकुंडलाचं दान त्यांनी ब्राह्मणाला केलं. त्याला माहिती असून देखील त्यांनी दान केलं हे, कारण तो दानशूरच होता, दातृत्व होता. असा हा दानशूर कर्ण स्वतःचा विचार न करता दान केले. आणि मग त्याला असं मनात मध्ये होतं की आपल्यापेक्षा दाता कोणी नाही, हे त्यांनी त्यावेळेस सुद्धा सिद्ध करून दाखवलं. असा हा कर्ण. तरी पण तो शेवटच्या क्षणी सुद्धा बदलला नाही. तो कसा? तर काय झालं, कर्ण युद्धभूमीवर असताना शेवटचा श्वास घेत होता कर्ण. श्रीकृष्ण तिथे आले आणि श्रीकृष्णाने सांगितलं त्याला की तुझी परीक्षा घ्यायची आहे मला दानधर्माची. तर कर्ण म्हणाला की ठीक आहे ना, चालेल, तुम्हाला जे काय हवं असेल ते मागा, माझ्याकडे जे असेल ते मी आत्ता तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि हा एक गरीब ब्राह्मण तिथे आल्यानंतर त्याची परीक्षा घेताना त्याला असं सांगितलं की मी तुझ्याबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि अजूनही तुझ्याकडून काही मला दान हवं आहे. कर्ण द्यायला तयार झाला. ब्राह्मणाने काय मागितलं असेल तर सोनं मागितलं. कर्ण म्हणाला, सोनं माझ्याकडे आहे, पण ते माझ्या मुखामध्ये आहे, माझ्या दातामध्ये आहे, तर ते तुम्ही घ्या. श्रीकृष्ण म्हणाला, मी कसं घेणार? मुखातून तुझा दात काढून मी कसा घेणार आहे दात हा? नको मला हे. कर्ण क्षणभर थांबला, विचार करायला लागला. त्याने आजूबाजूला बघितलं तर एक मोठा दगड दिसला आणि तो दगड घेतला आणि आपल्या मुखावर मारला आणि आतला दात तो निघाला. तो दात त्यांनी स्वतःच्या हातात घेतला आणि तो दात श्रीकृष्णाला दान करण्यास निघाला. आणि त्याला देत असताना श्रीकृष्ण म्हणाला, अरे असं हे दान मला नको, रक्ताने माखलेला दात आहे हा नको मला दात. तर कर्णाच्या हातामध्ये धनुष्य बाण होता आणि तो बाण त्यांनी वर मारला आणि आकाशातून पावसाच्या धारा खाली पडू लागल्या. त्या धारांच्या खाली सोन्याचा दात त्याने धरला आणि तो दात, रक्ताने माखलेला दात हा स्वच्छ केला. आणि स्वच्छ झाल्यानंतर मग कर्णाने तो दात श्रीकृष्णाला दान केला. असा हा दानशूर कर्ण. किती दातृत्व आहे बघा त्याच्यामध्ये. म्हणजे मृत्यूसमयी सुद्धा किंवा युद्धभूमीवर सुद्धा तो स्वतःचा दात देण्यास अशा प्रसंगी तयार झाला. किती मोठा प्रसंग आहे तो, की आपल्या मुखातून दात काढून देणं सुद्धा किती कठीण असतं. वेदना असतात, यातना असतात त्या, पण त्या सुद्धा त्यांनी आनंदाने झेलल्या. मग श्रीकृष्णाला हे खूप आवडलं. श्रीकृष्ण सुद्धा धन्य झाले, त्याचं हे दान बघून धन्य झाले आणि त्यांनी आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये कर्णाला दर्शन दिलं. आणि कर्णाला सुद्धा खूप आनंद झाला. कर्ण म्हणाला, हे भगवंत, आम्ही धन्य झालो, आज पावन झालो. देवा, आता मला तुमच्या चरणापाशी आश्रय द्या. कर्णाने नमस्कार केला खाली वाकून आणि कर्णाने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले. कर्णाचा आत्मा देहातून लुप्त झाला, विलीन झाला आणि पृथ्वीवरील कर्ण हा सर्वश्रेष्ठ दानशूर, दातृत्व असलेला कर्ण हा सर्वश्रेष्ठ ठरला. अर्जुनाने त्याचं हे दातृत्व पाहून अर्जुनाने सुद्धा कर्णाला नमस्कार केला. न भूतो न भविष्यती असा हा कर्ण, दातृत्व असलेला, दातृत्वशील, दातृत्व दाता. किती शब्द म्हणावेत त्याला अपुरे पडते. अशा या कर्णाला सुद्धा आपण सगळ्यांनी नमस्कार करूया. याप्रमाणे आपल्याला थोडंसं जरी दान करता आलं तर आपण ते करण्याचा प्रयत्न करूयात. आज मी या माध्यमातून तुम्हाला थोडंसं दानशूर कर्णाबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. आज मी माझ्या वाणीला इथे विराम देते. नमस्कार.